नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत तोंडाची चव दुप्पट वाढवणारं चटपटीत झणझणीत आणि अगदी स्वादिष्ट असं मिरचीचं लोणचं. विशेष म्हणजे हे लोणचं फक्त 20 मिनिटात तयार होते आणि योग्य पद्धतीने बनवलं तर अगदी छान वर्षभर टिकते. बऱ्याच जणांचं लोणचं काही दिवसांनी खराब होतं किंवा बुरशी लागते किंवा चव बदलते. त्यामुळे लोणच्याला बुरशी लागू नये तर त्यासाठी काय काय काळजी घ्यायला हवी, मी सर्व टिप्स या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 150 ग्राम छान अशा ताज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आपल्याला मिरच्या या घ्यायच्या आहे लोणच्यासाठी. ज्या एकदम जास्त हिरव्या असतात ना त्या खूप तिखट असते. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर त्या घ्या. आणि एक पोपटी कलरच्या असते त्या एकदम फिक्क्या असते. जर त्या घेतल्या तर मिरचीचे लोणचं खाण्याची मजा येत नाही. म्हणून या ज्या मी लोणच्याच्या मिरच्या घेतल्या ना त्या परफेक्ट आहे लोणच्यासाठी. तर आधी मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि चाळणीवरती पाणी निथळण्यासाठी 1 ते 2 तास ठेवल्या आणि छान अशा कापडाने पुसून घेतल्या. आणि पुसून घेतल्यानंतरच आता आपल्याला याची देठ कापायचं आहे. देठ जर आपण आधी कापलं तर पाणी मिरचीमध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला आधी मिरच्या पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या, नंतरच त्याची देठ काढायचं आहे. जर तुम्हाला देठ सोबत लोणचं बनवायचं असेल ते सुद्धा चालतं. जर तुम्हाला तसं करायचं तर तुम्ही तसं करा. तर आता आपल्याला सर्व याची देठ काढून घ्यायची आहे. इथे मिरचीचं देठ काढून झालेलं आहे. आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कट करून घ्या. तुम्हाला छोट्या तुकड्यांमध्ये करायची तर छोट्या तुकड्यांमध्ये, किंवा अख्खी मिरची घ्यायची असेल तर अख्खी मिरचीसुद्धा घेऊ शकता. तर ज्या कात्रीने किंवा सुरीने तुम्ही मिरची कट करत आहे ना ते सुद्धा आपल्याला कोरड्या कापडाने पुसून घ्यायची आहे, म्हणजे त्यालासुद्धा ओलावा नसायला हवा. तर आता मी एका मिरचीचे 2 तुकडे करून घेते आहे. म्हणजे मिरची जास्त मोठी असल्यामुळे मी एका मिरचीचे 2 तुकडे करून घेते आहे आणि त्या तुकड्यांमध्ये मधून अशी चीर पाडून घेते. त्यामुळे जो मसाला आहे ना तो आतपर्यंत जाईल आणि छान मुरेल. त्यामुळे आणखी छान टेस्ट येते. अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या कट करून घेते आणि ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या बाउलमध्ये तुम्हाला लोणचं बनवायचं आहे ते सुद्धा आपल्याला असं कोरडं पुसून घ्यायचं आहे. पाण्याचा अंश जरी असला ना तरी लोणचं खराब होण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणून आपल्याला कोरड्या कपड्याने छान असं पुसून घ्यायचं आहे. तर आता इथे सर्व मिरच्या कट करून झालेल्या. आपण आता लोणच्याला लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर मी इथे 2 टेबलस्पून बडीशेप घेतलेली आहे, 1 टेबलस्पून मोहरी घेतलेली आहे, 1 टेबलस्पून धने घेतलेले आहे आणि 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. सोबतच अर्धा टेबलस्पून मेथीचे दाणे घेतलेले आहेत. तर आपल्याला हे 2 मिनटं मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे. अगदी मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्ती पण नको भाजायला, नाही तर त्याची चव बदलते. मेथी जर जास्ती भाजल्या गेली ना त्याची कडवटपणा जास्ती येतो. म्हणून आपल्याला अगदी 2 मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर आपण लोणच्याचा मसालासुद्धा घरच्या घरी तयार केलेला आहे आणि ह्या मसाल्यामुळेच लोणच्याला खूप जास्त छान चव येते. तर आपला मसाला छान असा 2 मिनटं परतून झालेला आहे. तर आता आपल्याला छान असं गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे मसाला आपला गार झालेला आहे. आता आपल्याला मिक्सरमध्ये छान असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपला मसाला पण तयार झालेला आहे. आता आपला मसाला त्या मिरच्यांमध्ये घालून घ्यायचा आहे. तर मी इथे आता 2.5 टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे. तर मीठचं प्रमाण आपल्याला जास्तीच ठेवायचं आहे, कारण की मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. त्यामुळेच आपल्या लोणच्याला बुरशी किंवा खराब होत नाही आपलं लोणचं. म्हणून आपल्याला मीठ जास्तीच घालायचं आहे. 1 टेबलस्पून हळद घातलेली आहे
आणि 2 लिंबाचा रस छान असा पिळून घेतलेला आहे. तर लिंबू पण आपलं नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करतं. तुम्ही लिंबूऐवजी व्हिनेगर घातलं तरीही चालेल, पण व्हिनेगर घालत असाल तर फक्त 1 टेबलस्पून घाला, कारण की ते खूप स्ट्रॉंग असतं. आणि सोबतच अर्धा टेबलस्पून हिंगसुद्धा टाकलेला आहे. आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. तर आपण लोणच्यामध्ये कुठलंच आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह यूज नाही केलेलं आहे. नॅचरल प्रिझर्वेटिव्हज यूज केलं. एकतर मीठ झालं, लिंबाचा रस झाला. आणखीन एक महत्त्वाचं प्रिझर्वेटिव्ह म्हणजे तेल. ते विकतचं लोणचं बघा किंवा पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवतात, त्यावरती तेलाचा थर तो असतोच, कारण की तेलाचा थरच असतो जो हव्यापासून लोणच्याला वाचवतो. त्यामुळे लोणचं जे आहे ते भरपूर दिवस टिकतं. तर मी इथे 1 वाटी तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला कढईमध्ये छान असं गरम करून घ्यायचं आहे, एकदम गरम करून घ्यायचं आहे. तेल छान असं गरम झालं की आपल्याला गॅस अशी बंद करायची. तर मी इथे लसूणच्या पाकळ्या पण टाकते 4-5. हे ऑप्शनल आहे, पण लसूणच्या पाकळ्या घातल्या की छान टेस्ट येते. तर मी हे कढई बंद करून घालते आहे लसूणच्या पाकळ्या, कारण की जर तेल गरम असतानाच टाकलं ना तर मग ते जळू शकतात किंवा टेस्ट बदलू शकते त्याची. आणि आपल्याला आता तेल अगदी थंड करून घ्यायचं आहे, अगदी गार करून घ्यायचं आहे. गार केल्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये टाकायचं आहे. जर आपण गरम तेल लोणच्यामध्ये टाकलं ना तर जे मिरचीचा कुरकुरीतपणा आहे तो कमी होऊ शकतो, किंवा जे मसाले घातले आपण त्याची चवसुद्धा बदलू शकते. आणि मेन गोष्ट म्हणजे लोणचं खराब होण्याची खूप जास्त शक्यता असते, म्हणून आपल्याला गरम तेल अजिबात टाकायचं नाही आहे. तेल गरम करून आपल्याला गार करायचं आहे, नंतरच लोणच्यामध्ये घालायचं आहे. आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं लोणचं छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आपण या लोणच्यामध्ये सर्व नॅचरल प्रिझर्वेटिव्स वापरले आहेत. मीठ, लिंबाचा रस आणि तेल. आपण इथे कुठेच आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्हचा वापर नाही केलेला आहे. तर इथे आपलं पारंपरिक पद्धतीने मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही आता हे लोणचं काचेच्या बरणीमध्ये छान असं स्टोअर करून ठेवा. तर आजची ही मिरचीची लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.